सुरमई फ्राई आहे, हाँ कोळंबीचा रस्सा आहे, हाँ बांगडा चिकला आहे, हाँ सुकट, सोलकढी, हाँ ग्रीन चटणी, सलाड, भाकरी. एक नंबर हॉटेल आहे. मोठे आहे म्हणजे दोन्ही अंतर पण राहत नाही. नमस्कार, कोकण चॅनल खूप खूप स्वागत आहे. आणि कशा आहेत सगळ्या मजेत ना? तर आज आपण आलेलो लालबाग मध्ये, मार्तंड मध्ये. याच्या आधी आपण आलेलो मिसळ खायला मार्तंड मध्ये, पण त्याची दुसरी ब्रांच आहे मार्तंड मध्ये. तिथं आपण जेवायला आलो आहोत आणि खरंच खूप खूप छान छान माशांच्या व्हरायटी भेटतात. तर आतमध्ये आपण जाऊन पाहूया. माझ्यासोबत अतिच आहे. आम्ही मार्तंडामध्ये मिसळ खूप खाल्ली होती, त्याचे आपण व्हिडिओ सुद्धा केले आहेत. तर आज आपण त्यांचाच एक हॉटेल आहे मार्तंड हॉटेल, तिथं व्हेज नॉनव्हेज असे प्रकार भेटतात. थाळी, मच्छी, मटन, चिकन, खूप सारे प्रकार भेटतात. तर आज आपण खाऊया आणि त्याला बघूया. तर आज आपल्यासोबत दादा सुद्धा आहे आणि पप्पा सुद्धा आहे. आज मग कुठं फॅमिली ब्लॉग करतो, तर मस्त खाऊ आणि मजा करू. बोल आहेत तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवतो. इकडे स्टार्टर आहे, मसाला पापडी, कोथिंबीर वडी, बटाटा टिक्का फ्राय, जावळा, मटन खरडा, चिकन सुक्का. तशी इथे फिश फ्रायचे आहेत, ते पण पाहू शकता. त्यांचे सुरमई पॉकेटची प्राईज जे मार्केटनुसार असणार आहे. बोंबील, बांगडा, मालवणी फिश थाली, सुरमई पॉकेट, कोळंबी, बांगडा. इकडे पण फिश करी, मालवणी फिश मसाला. इकडे वेजचे सुद्धा भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही पॉज करून पाहू शकता. आणि का आपला पश्चिम महाराष्ट्र घाटी चिकन मसाला, मटन मसाला, रस्सा वेगळे, अळणी वेगळे, उकड. आपण मेन ज्याच्यासाठी आलोय ते ही थाळी आहे, ती बघू शकता. इथे मटन थाळी आहे, त्यामध्ये आपल्याला अळणी रस्सा, काळा रस्सा, मटन रस्सा, इंद्रायणी भात, भाकर, सोलकढी. स्पेशलमध्ये फक्त मला असं वाटतं खरडा मटन आणि अंडा मसाला वाढलेला आहे. बाकी सेम चिकनमध्ये पण तसंच कॉन्सेप्ट आहे, अंडा मसाला आणि चिकन खरडा फक्त वाढलेला आहे. बाकी काळा रस्सा, चिकन रस्सा आहे, सेम मटन फ्राय पण बघू शकता. कोंबडे वडे सुद्धा आहेत, मटन वडे थाळी सुद्धा आहे. ते आपलं चिकन आणि मटन, पिठला भाकर थाळी, पनीर थाळी वगैरे, ते थाळी खूप प्रकारचे आहेत. आपला पूर्णाचा मेन्यू कार्ड आहे. इकडे पप्पा आणि दादाची मस्ती चालू आहे. शेवटला सोलकढी, कोल्ड्रिंक, मिनरल वॉटर आणि धन्यवाद. हा कोणता राज्य आहे? सोलकढी. लास्ट टाइम मम्मी आणि अतिश गेले होते मार्तंडामध्ये मिसळ खायला, आणि आज आपण ते सगळं व्हेजची आपली सिरीज संपलेली आहे आणि आता नॉनव्हेज खायला आपण स्टार्ट करणार आहोत. इकडे काळा रस्सा आहे, हळदी रस्सा आहे, सोलकढी आणि इकडे अनलिमिटेड आहे. इकडे थाली आलेली आहे, मम्मीची सुरमई थाली. बाप रे बाप, किती मोठी आहे. पाहू शकता इकडे मस्त असे सुरमई आहे. सुरमई थाली सुद्धा आलेली आहे. सुरमई फ्राई आहे, हाँ कोळंबीचा रस्सा आहे, हाँ बांगडा चिकला आहे, हाँ सुकट, सोलकढी, हाँ. ग्रीन चटणी, सलाड, भाकरी. ओके, थँक्यू. हा क्रॅप लॉलीपॉप मागितलेत आणि मस्त इकडे सुरमई पण आलेलं आहे. पाहू शकता सुरमईची साईज तरी पाहू शकता, बघा माझ्या चेहऱ्यापेक्षा तरी मोठी आहे. लय मोठी आहे, तुटल तुटल. एवढी मोठी म्हणजे बापरे, माझा हात पण नाही पुरत एवढी मोठी आहे सुरमईची साईज. पाहू शकता सुरमई बघा केवढी मोठी आहे, म्हणजे दोन्ही अंतर पण राहत नाही. आणि साईज खूप मोठी आहे आणि गरम आहे, ठेवते खाली बघा. आणि छान इकडे काय कोलंबीचा रस्सा आहे बघा. तर इकडे बांगड्याचा पिकला आहे, हा फेवरेट, सुका जवळा माझा फेवरेट, आणि चटणी आणि सलाड आहे. तर मस्त भाकरी पण बघा ना, मस्त असे मऊ होत आहे बघा, तांदळाची भाकरी आहे. इकडे बघा लॉलीपॉप आहे, क्रॅप लॉलीपॉप, आणि त्याच्या टेस्ट करून पाहूया. मस्त असं एक नंबर आहे, बाहेरून कंच आहे आणि आतून मऊसूत आहे. त्या चटणी बरोबर सुद्धा आपण खाऊन बघूया.
आणि मला खेकडा लय आवडतं. खेकड्याचे लॉलीपॉप खरंच खूप छान आहेत आणि टेस्टी आहेत. अशा प्रकारे इकडे आमचे थाली आले. इकडे 2 स्पेशल चिकन थाली आहेत, तिसरीकडे मटन थाली आणि इकडे मम्मीची सुरमई थाली आहे. त्यासोबत त्या बटाटे देखील आलेले आहेत. So, बघूया आता एकेकाची टेस्ट. पप्पा इकडे सुरत केले काय कसं वाटलं? एक नंबर. तर तुम्हाला मी एक रस्सा घेऊन जाऊ. मला पण अर्धी रस्सा थंड रस्त्यामध्ये मटण उकळतात तो ना, हा तोंडणी. मटण शिजवलं जातं. त्या रस्त्यामध्ये दोन रस्त्यात अर्धी रस्ता नंतर रस्ता टाकतो. हा काळा रस्ता म्हणतात. तो रस्सा आता एकदम तिखट आहे नाही. हळदी दिली का लागला? मुंबईची चव नाही, पनीर चव नाही. म्हणजे बोलतात तांबडा मसाला काळा त्याच्या घाटावरती बोलतात घाटाचा कडक असतो. काळा मटन. परत हा मटन. तेल सुटले आता मटण टाकतो. मटण शिजलेला मटण. रस्सा पण त्याचा मोठा पाहिजे. भाकरी पूर्ण रस्त्यामध्ये आतमध्ये मोडली पाहिजे तर तीच चव लागेल. ह्यावर आपण एक लिंबू पिळूया मस्तपैकी. जेवढा तो रस्सा त्या भाकरीमध्ये मुरेल ना, आणि ह्या रस्स्याची चव पूर्ण अलग आहे. कारण ह्याची खासियतच आहे की ह्याच्यात चुरून भाकरी खायची. ते टेस्ट आहे ना. कडक. ठेच्यामध्ये बनवलं आहे. ठेच्यामध्ये पूर्ण असं मिरच्यांचा स्वाद आला. मसाले आहेत पूर्ण अलग आहेत, आपले कोकणातले नाही आहेत. काटावरचे मसाले आहेत, काळा वाटाणा एक नंबर आहे. तर इकडे पाहू शकता फेवरेट माझा जवडा, सुका जवडा. आणि हा गावचा आमचा खरंच खूप फेवरेट आहे सुका जवडा. तर बघा चटणी भाकरीने सुका जवडा जाम भारी लागतं तांदळाचे. मस्त गावचा सूप असा सुका जवडा आणि चटणी भाकरी खाल्ल्यानंतर लय भारी लागतं. मस्त अशी टेस्ट आहे. आणि आता पहिल्यांदा आपण सुरमई बघूया. सुरमई पर बघा असे मस्त असे आलेले आहे बघा, मस्त एकदम. एक नंबर असे बाहेरून असे क्रंचीदार असा कोटिंग केलेला आहे रव्याचा, तांदळाचा पीठ वगैरे. आणि मस्त टेस्ट बघा ना, एकदम लय भारी आहे आणि फ्रेश आहे. खाल्लंच की नाही? खातोय आता. आता इकडे आहे तो काळा चिकन ना, काळा मसाला चिकन ना, एक नंबर ग्रेव्ही वाटते असं बघा. तर्री पण मस्त आले. सोबत आपण चिकनचा पीस पण घेऊया सोबत. पीस बघ त्याचा एक नंबर शिजला एकदम. एक नंबर. हा 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 एकदम ज्युसी हा. प्रॉपर करू द्या. हा मस्त भाकरीमध्ये ग्रेव्हीमध्ये बुडवलं असं आणि वरती चिकनचा पीस. अरे यार कडक ना, चव पूर्ण मस्त. आणि चिकन पण एवढं सॉफ्ट आहे ना, एकदम ज्युसी आहे. म्हणजे कसं असतं माहिती आहे काय, चिकनला जास्त शिजवलं ना तर तो कधी कधी कडक होतो. इकडे बघा प्रॉपर एकदा बघा. हा एक नंबर. आणि तो तिकडे खरडा चिकन खाऊन बघ. खाऊया रेल्वे. मिरच्यांचा स्वाद आहे. ठेचा स्वाद आहे, फुल ठेच्यामध्ये बनवलं. हा मस्त आहे, आवडला इकडे मला जेवण. पप्पा त्याला सुटलेत मग बस.
क्रॅब लॉलीपॉप सुद्धा आहेत, ते आपण शेजवान चटणीमध्ये टाकून खाऊया. चिकन लॉलीपॉप पेक्षा 100 पटीने चांगले आहेत, कारण ते क्रॅब आहेत. म्हणजे सगळ्यांना खेकडे खायला जमत नाही. जे कोकणातले किंवा जे समुद्र किनारे राहतात त्यांना खेकडे खाण्याची पद्धत माहिती आहे. पण ज्यांना खेकडे खायचे आहेत पण त्यांना साफ करताना खाताना येत नाही, त्याने नक्कीच क्रॅब लॉलीपॉप मागवा. एक नंबर आहे. आता मी खाऊन घेतो आणि भेटूया लवकर. भाकरीवर आपण रस्सा होते, पण आम्हाला तर एक नंबर आवडला आहे पूर्ण जेवण. त्यामध्ये मस्त लिंबू पिऊया. खरी मजा तर हाताने खाण्यातच आहे. मग आपण चमच्याने खातोय तर मस्त असं कालवतो. एक नंबरच वाटलं. भाकरीची गरजच नाही, भाकरीची एक नंबर लागते. सारखं की भाकरीच खावा. त्यानंतर मला वाटतं इंद्रायणी राईस आहे. त्यामध्ये आपण ग्रेव्ही टाकूया, काळ्या मटकीची ग्रेव्ही टाकूया आणि मस्त असा मिक्स करूया. थोडासा लिंबू सुद्धा पिळूया याच्यावर. लिंबूशिवाय मटणाला मजा नाही आहे. म्हणजे ना मटणा पिण्याच्या रस्त्यासोबत ना इंद्रायणी राईस हा पाहिजेच पाहिजे. जो आपला सुका भात असतो ना घरचा, म्हणजे जो फ्राय राईस वगैरे वापरतो, त्यामध्ये हे खायला मजा नाही. इंद्रायणी राईसमध्ये हे खायला मजा आहे. कधी पण आलात ना इंद्रायणी राईसच मागवा आणि इथं इंद्रायणी राईसच भेटतो. अशा प्रकारे इकडे आमचं सगळं जेवण संपून झालेलं आहे. एकदम पोट फुल पॅक. काय डिश कसं वाटलं? फुल पॅक एकदम. चव पण अशी होते ना, म्हणजे पोट भरेल पण मन नाही भरणार. घातली चव होते. मम्मी तर क्रॅब लॉलीपॉप खाते, चालू तर लयच आवडले आणि मस्त होता. काळा रस्सा वगैरे कडक सर्दीचा पूर्ण निघाल बरं वाटतं. आता आम्ही इकडून जेवून बाहेर आलेलो आणि पोट पूर्ण सगळ्यांचं pack झालेलं आहे पोट full आमचं. एकदम पॅक झालेला आहे. हा, मग कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स पूर्ण एक नंबर होता. म्हणजे मुंबईच्या चवीपासून आपल्या गावाकडची चव पाहिजे ना तर मार्केटला नक्कीच भेट द्या. एक नंबर चव. चांगला जेवण होता. मस्त. मस्त होता. आणि इथे कसा कांदा रस्ता सुद्धा तो अनलिमिटेड होता, पाहिजे तेवढा घ्यायचा. आणि मच्छी पण मला पूर्ण फ्राय तिथे भरपूर मोठी होती. ते वाटण पण होतं, ते काळा मसाल्याला वाटण होता. आपला मालवणी आगरी पद्धतीच्या पूर्ण पलीकडे एक नंबर वाटण होता. तर व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितला धन्यवाद. बाय 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 बाय.